टीम इंडियानं आपल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यामध्ये विजयाची लय कायम ठेवली आहे. पर्थमध्ये खेळवण्यात आलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतानं ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय मिळवला होता. त्यानंतर सराव सामन्यात देखील भारतानं ऑस्ट्रेलियाचा पराभव केला. भारताने ऑस्ट्रेलियाच्या प्राईम मिनिस्टर 11 संघाचा 6 विकेट्सनं धुव्वा उडवलाय. इंग्लंडचा दिग्गज फलंदाज जो रूट गेल्या अनेक महिन्यांपासून सातत्याने कसोटी क्रिकेटमध्ये विक्रम करतोय. रूट कधी रेकॉर्ड ब्रेक करतोय तर कधी वर्ल्ड रेकॉर्ड. न्यूझीलंडने विजयासाठी दिलेल्या 104 धावांचा पाठलाग करताना रूटने 23 धावांची नाबाद खेळी केली आणि यासह इतिहासही घडवला. रूट कसोटी क्रिकेटच्या इतिहासात सचिनला मागे टाकत 49 डावात 1630 धावा करणारा पहिलाच फलंदाज ठरलाय. इंग्लंडने न्यूझीलंडला त्यांच्याच घरात लोळवत कसोटी मालिकेत विजयी सुरुवात केली आहे. इंग्लंडने यासह 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. इंग्लंडने हा कसोटी सामना T20 स्टाईलने जिंकलाय. इंग्लंडला 104 धावांचं आव्हान मिळालं. इंग्लंडने हे आव्हान 2 विकेट्सच्या मोबदल्यात सहज पूर्ण केलंय. सिंधू आणि लक्ष्य सेन यांनी रविवारी सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत अनुक्रमे महिला आणि पुरुष एकेरी गटाचे जेतेपद मिळवले. 2 ऑलिम्पिक पदक विजेत्या सिंधूने चीनच्या वू लुओयूवर 21-14, 21-16 असा सरळ गेममध्ये विजय मिळवत तिसऱ्यांदा स्पर्धेचा किताब मिळवला. तर पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात लक्ष्यने सिंगापूरच्या जिया हेंग जेसन तेहला 21-6, 21-7 असा विजय नोंदवलाय. कनिष्ठ गटाच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत उपांत्य फेरी निश्चित केलेल्या भारतीय संघाने रविवारी कोरियाचा 8-1 असा धुव्वा उडवला. भारतीय संघ अ गटातून सर्व सामने जिंकून अव्वल स्थानावर राहिला. अर्शदीपने 9व्या, 44व्या आणि 60व्या मिनिटाला गोल केले. अरायजित सिंग हुंडालने 3ऱ्या आणि 37व्या तर गुरजोत सिंगने 11व्या, रोशन कुजूरने 27व्या आणि रोहितने 30व्या मिनिटाला गोल केले आणि कोरियाचा एकमेव गोल किम तेहयॉनने केलाय. भारताचा युवा ग्रँडमास्टर अर्जुन एरिगेसीने 2800 एलोक गुणांचा टप्पा पार करण्याची किमया साधली आहे. ही अलौकिक कामगिरी करणारा तो विश्वनाथन आनंदनंतरचा दुसरा भारतीय जगातील 16वा बुद्धिबळपटू ठरलाय. जागतिक क्रमवारीत एरिगेसी 4थ्या स्थानावर आहे. काल रिअल माद्रिद विरुद्ध गेटाफे यांच्यामध्ये सामना झाला आणि यामध्ये रिअल माद्रिदने गेटाफेवर 2-0 असा विजय मिळवत स्पॅनिश लीगमध्ये दुसरं स्थान पटकावलंय. रिअलसाठी कॅसिमेरोनी 38व्या मिनिटाला आणि लुकास वास्क्वेजने 68व्या मिनिटाला गोल करत संघाचा विजय निश्चित केला आणि या विजयासह रिअलने दुसऱ्या स्थानावर असलेल्या सेव्हिलावर 12 गुणांची आघाडी घेतली आहे. हेली मॅथ्यूजच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे मेलबर्न रेनेगेड्सचा MCG येथे ब्रिस्बेन हीट विरुद्ध पावसाने प्रभावित झालेल्या अंतिम सामन्यात WBBL विजेतेपदाचा दुष्काळ संपुष्टात आणला. मेलबर्न रेनेगेड्स संघाने महिला बिग बॅश लीगच्या इतिहासात प्रथमच विजेतेपद पटकावलंय. पावसाने प्रभावित झालेल्या सामन्यात मेलबर्न रेनेगेड्सने डकवर्थ लुईस नियमामुळे 7 धावांनी विजय मिळवला आणि मेलबर्नसाठी हेली मॅथ्यूजने अष्टपैलू कामगिरी केली आहे.